केटी ब्लॉग ह्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. की आज आपण एक युवा उद्योजक ह्यांना आज भेटणार आहोत. हा त्यांचा व्यवसाय सज्जनगडच्या पायथ्याशी ते व्यवसाय करतात. गेल्या 3 वर्षापासून ह्या व्यवसायात ते आहेत. आज आपण त्यांची मुलाखत आणि त्यांचं मनोगत ऐकूया. माझं नाव संतोष विचार आहे. मी चाळकेवाडीचा आहे. 3 वर्ष झालं मी हा व्यवसाय करतोय. सज्जनगडच्या पायथ्याला आपले कॅप आणि गॉगल म्हणजे आता लोक फिरायला जर आली तर उन्हासाठी कॅप आणि आपलं गॉगल आपल्याला शक्यतो लागतात. त्यामुळे आपण हा व्यवसाय चालू केला. 3 वर्ष झाले व्यवसाय चालू केला. त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस काय आहे तुमचं? कसं काय प्रॉफिट आता कसं कधी प्रॉफिट होतं कधी लॉस होतं. 100ची कॅप लोक 50ला मागतात, 60ला मागतात. ते आता आपल्याला पण 10-20 रुपये कमवण्यासाठी आपण व्यवसाय करतो. त्यात आपण कमी जास्त करून देऊ. युवा उद्योजक ह्या लोकांसाठी काय सांगाल तुम्ही की बिझनेस करावा की नोकरी बिझनेसच करावा? कारण की तुम्ही एका ठिकाणी कामाला गेलात तुम्हाला इथले 300-400 रुपये हजेरी मिळते. तुमचं दिवसाचा जरी 1000 रुपये बिझनेस झाला तरी तुमची हजेरी एका साईडनं म्हणजे तुम्हाला 100-200 रुपये तरी एक्स्ट्रा मिळणार. तुम्ही मालक असणार आहे की तुम्ही कोणाचाही हमाल नसून स्वतः बाबा माझं दुकान आहे. या वेळेला कोणा काय अडचण आली तर मालकाला विचारून तुम्ही जाऊ शकता की बाबा मालक मला सुट्टी पाहिजे. तसं व्यवसायाच्या बाबतीत स्वतः बाबा ज्या वेळेला बंद करायचंय त्यावेळेला बंद करून जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण कधी असं वाटलं पाहिजे ना आपण स्वतः मालक पाहिजे. नाही बरोबर आहे.